नवरात्रीनंतर येणाऱ्या पौर्णिमेला खूपच महत्त्व असतं. या पौर्णिमेला कोजागिरी म्हटले जाते. का बरं या पौर्णिमेचं नाव कोजागिरी पडले? किंवा कोजागिरीच का म्हणतात? तर कोजागरती म्हणजेच कोण या दिवशी जागरण करतं आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेतं, याचाच अर्थ कोजागिरी पौर्णिमा. पौर्णिमा ही तिथी लक्ष्मी मातेला प्रिय आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. याच दिवशी आपण सत्यनारायणची पूजा जी असते ती करत असतो. याशिवाय आज चंद्रदेवांची जी आहे ते 16 कलांनी चंद्रदेव आपल्या या पृथ्वीवरती दिसतात आणि त्यांचा नेहमीपेक्षा जास्त थोडा मोठा आकार असा असतो. तर अशी ही कोजागिरी पौर्णिमा कधी आहे, याचा मुहूर्त किंवा पूजा पद्धत काय आहे, ते आपण थोडक्यात आणि सोप्यात सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. म्हणूनच तुम्ही या सोप्यात सोप्या टिप्ससाठी शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित निर्लक्ष देऊन ऐका आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या एका लाईकमुळे मला नेहमीच एक मोटिव्ह आणि एक प्रेरणा मिळते. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे वर्षातील सर्व पौर्णिमा तिथींमध्ये शरद पौर्णिमा ही शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. तर यंदा 16 ऑक्टोबर रोजी ही शरद पौर्णिमा असणार आहे. या दिवशी चंद्रप्रकाशातच दूध जे आहे ते तयार केलं जातं आणि चंद्राचा प्रकाश आहे तो त्याच्यावरती पडला पाहिजे, या प्रकारे ते दूध तिथे ठेवलं जातं. अनेक ठिकाणी सार्वजनिकरित्या हे बनवलं जातं. याचं छान आपल्याला रिझल्ट पण दिसतात, की छान चंद्राच्या प्रकाशातच चंद्राचे जे तेज आहे ते आपल्यावरती राहतं काही अंशी, तासभर अर्धा तास या प्रकारे. किंवा मग अनेक जण बाल्कनीत वगैरे आपल्या अंगणामध्ये हे करतात. पण हे का केलं जातं माहीत आहे का तुम्हाला? तर यामागं अशी मान्यता आहे, की आजच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीच्या दर्शनासाठी येते आणि भक्तांना सुखी, समृद्धी होण्याचा आशीर्वाद देते. पण एकटी लक्ष्मी माताच येत नाही, तर लक्ष्मी मातेसोबत तुम्हाला इंद्रदेव देखील आलेले या दिवशी ऐकायला मिळाले असतील किंवा तुम्ही प्रथमच ऐकत असताल. तर लक्ष्मी माता, इंद्रदेव हे दोघं जण पृथ्वीचं भ्रमण करत असतात आजच्या रात्री. कारण इंद्रादी देव आहेत जे सर्व देवतांचे राजा मानले जातात ते. याशिवाय भगवान कुबेरांचा देखील आशीर्वाद आपल्याला आजच्या दिवशी मिळतो. म्हणूनच आपल्या केंद्रामध्ये आपल्या केंद्राच्या पद्धतीप्रमाणे सांगितलेलं असतं, की तुम्ही कोजागिरीच्या दिवशी वरुण देवता, इंद्र, कुबेर आणि लक्ष्मी माता यांच्या सगळ्यांची सुपारी ठेवून, म्हणजे त्यांच्या प्रतिकात्मक रूप म्हणून सुपारी ठेवून पूजन करायचं आहे. सुखसमृद्ध होण्याचा आशीर्वाद मिळवून घ्यायचा आहे. धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस जो आहे खूपच खास आहे. म्हणून जर शरद पौर्णिमेचा तुम्हाला उपवास करायला जमला तर अतिउत्तम आहे. पण नाहीच जमला तर तुम्ही कमीत कमी हलकं अन्न घेऊन आजची ही पौर्णिमा तिथी, जी वर्षातील 12 पौर्णिमामध्ये सर्वात महत्त्वाची अशी मानली जाते. कारण या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली, म्हणून हा दिवस लक्ष्मीचा जयंती म्हणून देखील साजरा केला जातो. म्हणूनच आजच्या दिवशी लक्ष्मी माता अतिप्रसन्न तर असतेच, याशिवाय चंद्राच्या 16 कलांनी पृथ्वीवरती आज खूप चांगल्या प्रकारे त्याचं तेज पसरवत असतो. तर हे तेज आपल्याला आपल्या मानसिक शांततेसाठी, मानसिक चांगलं आरोग्य लाभावं, याशिवाय आपल्या ज्या मनातील अनेक ज्या व्याधी वगैरे आहेत मानसिक, त्या देखील दूर होतात. म्हणून चंद्रस्नान करणे हे अतिशय गरजेचे आहे. आणि आजच्या दिवशी करायचा एक महत्त्वाचा असा उपाय सांगते सर्व आपल्या स्त्रियांसाठी. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये तुम्ही एकदम थोडेसे जे तुमचे केस आहेत, खालचे शेंडे वगैरे थोडेसे कट करायचे आहेत. दर पौर्णिमेला जर तुम्ही असं केलं तर तुमचे केस चांगल्या प्रकारे वाढतात आणि लांबसडक मोठे होतात. तर हा उपाय करायला अजिबात विसरू नका. हा अत्यंत प्रचलित आणि जुना उपाय आहे. तर या कोजागिरी पौर्णिमेपासून तुम्ही या उपायाची सुरुवात करू शकता. त्याचबरोबर चंद्राच्या किरणांमध्ये ठेवलेल्या या दुधाचे सेवन केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग दूर होतात. देवी लक्ष्मीची कृपाही होते. याशिवाय इंद्रदेवतांचा देखील आशीर्वाद मिळतो. म्हणून या दिवशी आपण जागरण केलं पाहिजे. साधारणतः 12, 12:30 नंतर, 12च्या नंतरच ही पूजा जी आहे त्या पूजेची मांडणी केली जाते. मंत्र म्हटले जातात लक्ष्मी मातेचे. तर साधा मंत्र तुम्ही श्रीम श्रीम किंवा ओम लक्ष्मीभ्यो नमः, ओम श्रीम लक्ष्मी माताय नमः असा कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता. कमळगट्ट्याच्या माळेवरती या मंत्राचा जाप करायचा आहे.
म्हणून तुम्ही हा जो मंत्र आहे एकदम सोपा घ्या. 108 वेळा एक तरी माळ तुम्ही जरूर केली पाहिजे. या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा तर आहेच. माता लक्ष्मीला तांदळाची खीर ही प्रिय असल्यामुळे या खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे आज. आणि आजपासून जर तुम्ही सत्यनारायणची पूजा करण्याचा निर्णय घेतला तरी खूप छान संकल्प तुम्ही घेऊ शकता. आजच्यापासून 12 पौर्णिमा तुम्ही संकल्प घेऊन सत्यनारायणाचं जे व्रत आहे एकदम साध्या पद्धतीने जरूर करू शकता. यामुळे तुमच्या आर्थिक क्षमतेमध्ये खूप चांगली वाढ होते आणि खूप चांगला अनुभव तुम्हाला येतो. तर तुम्ही सकाळी लवकर उठून घरातील मंदिर वगैरे स्वच्छ करून दिवा वगैरे लावून देवपूजा करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची या दिवशी पूजा खास करून तुम्ही करायची आहे. तांदळाची खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. देवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुपाचा दिवा आणि सुगंधित धूप हे जरूर लावायचं आहे. तुपाचा दिवा कमीत कमी जास्त तुमची नसेल तूप वगैरे एवढं आर्थिक परिस्थिती, एक 5 मिनिटं तरी तूप जळेल एवढा तरी दिवा तुम्ही या दिवशी जरूर प्रज्वलित करायचा आहे. आणि लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अर्पण करायचे आहे. संध्याकाळी जेव्हा चंद्र उगवणार आहे तेव्हा आपल्या क्षमतेनुसार तुम्ही जे दिवे आहेत गाईच्या तुपाचे 5, 7, 11 असे तुम्ही लावू शकता. किंवा मग मातीच्या भांड्यामध्येच तुम्ही दूध जे आहे ते दूध देखील बनवू शकता, बाहेर चूल वगैरे जर असेल तर. याशिवाय जे दूध आहे ते दूध तिथं जे बनवत असतो तेव्हाच विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे किंवा मोबाईलवरती लावायचं आहे. श्रीसूक्ताचे पठण करायचे. श्रीकृष्णाचे जे आहे श्रीकृष्ण मधुराष्टकम ते तुम्ही लावायचं आहे. कणकधारा स्तोत्राचे पठण हे सगळं तुम्ही पूजेच्या सुरुवातीला जे आहे दूध वगैरे करताना करायचं आहे. गणपतीची आरती करायची आणि मग तुम्ही जे आहे हे दूध ग्रहण करायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून ती जी स्नान वगैरे आपण केल्यानंतर खीर लक्ष्मी मातेला अर्पण केली होती ती आपल्या कुटुंबातील सगळ्यांना प्रसाद म्हणून तुम्ही द्यायची आहे. वाटी झाकून ठेवायची. सकाळी उठून ती आपल्या खिरीच्या पातेल्यात मिक्स करायची, गरम करायची आणि ती सगळ्यात पहिल्यांदा प्रसाद म्हणून खायची आहे. किंवा मग दूध जे राहिलं होतं ते गरम करून तो पहिला प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आणि तुम्ही त्यानंतर बाकीचं जे आहे ते तुमच्या गोष्टींना सुरुवात करायची. या दिवशी आपण भगवान विष्णूंची देखील खास करून पूजा करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करायचा आहे. जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरी अखंडितपणे राहील. जिथे भगवान विष्णूंचे स्मरण होते, जिथे भगवान विष्णूंची पूजा होते तिथे लक्ष्मी अखंडितपणे वास करते. तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवून साध्या सोप्या पद्धतीने कोजागिरीचं जे व्रत मांडणी आपल्या केंद्रानुसार देखील तुम्ही करून हे व्रत साध्या सोप्या पद्धतीने करा. आणि याशिवाय कोजागिरी पौर्णिमेला मी रात्री 9, 9:30 किंवा 10च्या दरम्यान लाईव्ह येणार आहे. तर तुमच्या ज्या काही शंका असतील, आपण ज्या लक्ष्मी साधना करणार आहोत लक्ष्मी पूजनाच्या अगोदर दिवाळीच्या ज्या पूर्ण आपल्या 5-7 दिवसांमध्ये, त्याबद्दल देखील थोडंसं मला बोलायचं आहे. तर जरूर तुम्ही मी जेव्हा लाईव्ह येणार आहे तेव्हा मला सहकार्य करा आणि तुम्ही देखील लाईव्ह या. अजून देखील तुम्ही तो जर बघितला नसेल शॉर्ट किंवा पोल तर कमेंटद्वारे मला जरूर सांगा कोणत्या टायमिंगला आपण लाईव्ह करू शकतो. ज्यामध्ये अतिशय महत्त्वाचे असे गुप्त उपाय मला सांगायचे आहेत तुम्हाला. ज्या उपायांमुळे आपल्याला काही अंशी जरी पोटली वगैरे असल्या महागड्या वस्तू, ब्रेसलेट आपण नाही घेऊ शकलो या दिवाळीला, तरी लक्ष्मी मातेला आपण कसं आकर्षित करू शकतो, तर या गोष्टींची थोडीशी मला माहिती द्यायची आहे. साध्या सोप्या पद्धतीने जेवढं आपल्याला साहित्य उपलब्ध होणार आहे, त्यामध्ये कशी आपण सेवा करू शकतो, उपासना करू शकतो. तर जरूर तुम्ही जॉईन व्हा आपल्या लाईव्ह या कार्यक्रमामध्ये.